गुड मॉर्निंग. तुमची मॉर्निंग गुड दिसत नाहीये बहुतेक. तुमचं कोणाचंच लक्ष नाहीये. सगळेजण इकडं तिकडं बघतात. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं मनोरंजनात्मक पद्धतीने बोलायचं कसं याविषयी बोलूया. आज उन्हाळी वर्ग शिबिराचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी मी इथं आलेलो आहे तुमच्याशी हितगुज साधण्यासाठी, तुमच्याशी काही बोलण्यासाठी. कालचा आणि परवाचा दिवस मस्त मजेशीर होता ना, छान होता ना. खूप काय करायला मिळालं. आनंदाची पर्वणी घेऊन येणारे हे 2 दिवस. आता आज मात्र तुम्हाला किती आनंद मिळतोय मला माहीत नाहीये, पण आपण प्रयत्न करूया. बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा मी आमच्या नवजीवन प्राथमिक शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत सुनील मंजाळे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण तुमच्यासमोर उभं राहण्याची संधी त्यांच्यामुळे मला प्राप्त झाली. आणि असं आहे की मुलं ही देवघरची फुलं असं म्हटलं जातं. बरोबर ना. तुम्ही निष्पाप असता, निरागस असता, तर अशा निरागस निष्पाप मुलांशी हितगुज साधण्याची संधी मला मंजाळे सरांनी दिली, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिली. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये अनेक इच्छा असणार आहे. मोठं झाल्यावरती मी हे करेन, मोठं झाल्यावरती मी असा असेल. कोणाला वाटतं मी खेळाडू होईल, कोणाला वाटतं पोलीस क्षेत्रात जाईल, कोणाला वाटतं मी अभिनेता व्हावं, कोणाला वाटतं मी चांगला वकील व्हावं, कोणाला वाटत असेल की मी एखादा शिक्षक व्हावं. बरोबर ना. या सगळ्या तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत, तुमच्या मनामध्ये असलेल्या तुमच्या विषयीच्या कल्पना. आणि मग या मूर्त स्वरूपात येण्यासाठी तुमच्यामध्ये अभिव्यक्त होण्याची जी क्षमता, त्या क्षमतेला तुम्ही खत पाणी घातलं पाहिजे, संवर्धित केलं पाहिजे. मग अभिव्यक्त होण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. अभिनयातून अभिव्यक्त होता येतं, इशाऱ्यातून अभिव्यक्त होता येतं, त्याच्यानंतर भाषेतून अभिव्यक्त होता येतं. भाषेतून म्हणजे तर शब्दांच्या साहाय्याने भाषेचा वापर करून अभिव्यक्त होणे, याला भाषण कला असं म्हणतात. मग तुमच्यापैकी अनेक जणांना असंही वाटत असेल की मी चांगला भाषण करता व्हावा, माझी वक्तृत्व कला खूप छान असावी, चांगली असावी. आणि त्या दृष्टीनेही काही जणांच्या मनामध्ये इच्छा असेल. एखाद्याला बोलताना छान ऐकलं तुम्ही तर तुम्हाला वाटतं ना की मी पण असा जाऊन काय करेन, मंचावरती उभा राहीन आणि बोलेन. ही भाषण कला. आता बोलतो तर आपण सर्वजणच नाव, आता पण तुम्ही बोलताय पण एकमेकांशी, पण केवळ बोलणं म्हणजे भाषण नव्हे, किंवा केवळ बोलणं म्हणजे भाषण कला नव्हे. तर भाषण कला ही एक कला आहे आणि ती प्रयत्नातून महत् प्रयासानं काय करता येते, विकसित करता येते. मग त्यासाठी तुमच्यामध्ये अनेक चांगले गुण असले पाहिजे आणि ते चांगले गुण वापर करून जर तुम्ही भाषण कला विकसित केली तर निश्चितपणे तुमच्या मनामध्ये असलेले विचार ते इतरांच्या पर्यंत, अर्थातच श्रोत्यांपर्यंत, रसिकांपर्यंत अगदी चांगल्या प्रकारे तुम्ही काय करत असता, पोहोचवत असता. आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी तुमच्या मनामध्ये सॉरी तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या अंगामध्ये काही कौशल्य असावे लागतात. बरोबर. मग अनेक बाबी आहेत. भाषण कला विकसित करण्यासाठी अनेक गुण तुमच्या अंगी असले पाहिजे. सगळ्यात पहिला महत्वाचा गुण काय सांगू का मित्रांनो, छोट्या मित्रांनो, तर निरीक्षण क्षमता. दुसरा गुण काय आहे तर सभाधीटपणा. तिसरा गुण काय आहे आत्मविश्वास. चौथा गुण काय आहे तर आवाजाची देणगी. त्यानंतर 5वा गुण काय आहे भाषणाची आशयपूर्ण मांडणी. तुम्ही जो विषय घेतलेला आहे त्याचा आशय मुद्देसूदपणे आशयपूर्ण मांडता यायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा गुण काय आहे शब्दफेक आणि योग्य अशी शारीरिक हालचाल, हावभाव चेहऱ्यावरची. त्याच्यानंतर पाठांतर कौशल्य, त्याच्यानंतर भाषा शैली आणि भाषेवरचं असणारं प्रभुत्व. असे अनेक गुण आहेत.
हे गुण तुमच्यामध्ये जर असतील तर नक्कीच तुम्ही चांगले भाषणकर्ते होऊ शकता. वक्तृत्व कला तुम्ही अवगत करू शकता आणि वक्तृत्व स्पर्धांची फळच्या फळ तुम्ही जिंकू शकता. आणि याची सुरुवात होते ती अगदी लहानपणापासून. मित्रांनो, याची सुरुवात होते ती अगदी लहानपणापासून. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतात की तुमच्या वयात जी लोक मोठी झालेली आहेत, मग प्रत्येक फील्ड मधलं उदाहरण घ्या, क्रिकेट घ्या, अभिनय घ्या, भाषा घ्या, वकिली क्षेत्र घ्या, शिक्षक क्षेत्र घ्या, तर या वयात तुमच्या वयात त्या लोकांनी, दिग्गज मंडळींनी सुरुवात केलेली असते. सचिन तेंडुलकर तुम्हाला माहिती आहे क्रिकेट खेळतो. सचिन तेंडुलकर तुमच्याही पेक्षा लहान होता त्यावेळी त्यांनी हातामध्ये बॅट घेतली आणि मैदानावरती सराव करायला सुरुवात केली. तेव्हा कुठे जाऊन तो इतका मोठा महान क्रिकेटर झाला. मग तुम्हाला जर भाषण कलेमध्ये अवगत व्हायचं असेल, पारंगत व्हायचं असेल, तर आत्ता तुम्ही ज्या वयामध्ये आहात हेच वय अगदी योग्य आहे. आणि इथून तुम्ही सुरुवात जर केली तर नक्कीच तुम्ही एक दिवस भाषण कलेमध्ये पारंगत व्हाल आणि तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर असेल. मग त्यासाठी मी अनेक गुण म्हणालो. सगळ्यात पहिला महत्वाचा गुणधर्म काय तुमच्यामध्ये असावा, वैशिष्ट्य, तर निरीक्षण क्षमता. विद्यार्थी मित्रांनो, ज्याची निरीक्षण क्षमता चांगली असते तो अतिशय चांगला वक्ता होतो. ज्याची निरीक्षण क्षमता चांगली असते ना तो अतिशय चांगला वक्ता होतो. तर तुम्ही ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणचं निरीक्षण करा. ते स्थळ कसं आहे, ती जागा कशी आहे, तिथले लोक कसे आहेत, ते बोलतायत कसे, चालतायत कसे, त्यांचे हावभाव कसे आहेत, या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करायला शिका. आणि निरीक्षणातून हळूहळू तुमचं अनुभवाचं जे क्षेत्र आहे ते समृद्ध व्हायला लागतं. मी जिथं जाईल तिथं निरीक्षण करतो बरं का. बऱ्याच ठिकाणी मंदिरात गेलो तर 2च मिनिटं परमेश्वरासमोर डोकं टेकतो आणि पुन्हा जाऊन बसतो एका ठिकाणी आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचं निरीक्षण करत असतो. कोण कशी घंटी वाजवतोय, कोण देवाला कसा हात जोडतोय, कोण देवासमोर काय मागतोय, याचा अंदाज करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे तुमची निरीक्षण क्षमता अतिशय जास्त असली पाहिजे. आणि ते निरीक्षण करून ते आलेले अनुभव मेंदूमध्ये साठवून ठेवायचा प्रयत्न करा आणि त्याला योग्य वेळी शब्दांच्या साहाय्याने अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्ही पहा तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची धार येईल निश्चितच. तर निरीक्षण करायचं. आता तुमच्यापैकी बरेच जण करत असतील पहा. आलेले सर कसे माईक हातामध्ये पकडलेले आहेत, बोलतायत कसे, बोलताना चेहऱ्याचे हावभाव कसे करतायत, वरून उतरून आले का तिथंच बोलत उभा राहिलो, या प्रकारचे हा गुण तुमच्यामध्ये असेल तर नक्कीच तुमच्या वक्तृत्व कलेला एक प्रकारची धार. दुसरा गुण काय हवाय, सभाधीटपणा. सभाधीटपणाचा अर्थ काय, तर पुढं गेल्यानंतर आता मी तुमच्यापैकी जर काही जणांना बोलवलं पुढे या आणि या विषयावरती बोला, तर बऱ्याच जणांचे काय लागतात रे, पाय लटपटायला लागतात ना, छातीचे ठोके, छातीची धडधड वाढते आणि शब्दच सुचत नाही, बरोबर ना. च च प असं होतं की नाही. याला कारण आहे तुमच्यामध्ये सभाधीटपणाचा अभाव. म्हणजे भय असतं, भीती असते ना. मला काय म्हणतील, एवढे जण बसले माझ्यासमोर, माझं काय चुकलं तर काय करायचं, हसतील का माझ्यावरती, मी बोलेल का व्यवस्थित, अशा प्रकारची भीती असते. आणि त्या भीतीमुळे होतं काय की तुम्ही बोलताना अडकळता, चाच पडता, जे पाठ केलेलं असतं ते सुचतच नाही, सगळं ब्लँक होतं, बरोबर ना. पाठ केलेलं असतं तुम्ही सगळं भाषण, पण इतक्या जणांच्या समोर आला की भीती वाटायला सुरुवात होते आणि मग सुचतच नाही आणि मग तिथंच होतं की नाही. तर याला तुम्ही मात केली पाहिजे. त्यासाठी स्वतःवरती काम करायचं आतापासूनच. आत्मविश्वासाची पातळी अतिशय जबरदस्त असली पाहिजे. स्वतःला सारखं सांगायचं, किती लोक असू दे त्यांच्यासमोर डिझाईन शब्दांचा, हावभावांचा आधार घेऊन मी व्यक्त होईल, मी त्यांच्यासमोर माझं म्हणणं मांडले. आणि मग सभाधीटपणा येण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. हृदय धडधडायला लागतं ना, हृदय धडधडतं ना. आता
आता मी जर समजा एखादीला बोलवतो काय बोलायचं, मग त्याच्यावरती एक छोटा उपाय सांगू का? ज्यांना भाषण करताना भीती वाटते त्यांनी इकडे लक्ष द्या. छोटासा एक उपक्रम करायचा किंवा असं करून जायचं. तुम्ही अशी उभा राहा, उभा राहू नका, खाली बसा, असं असं मारायचं ते भाषण करते वेळी. आणि श्वास थोडासा मोठा घेऊन तो बाहेर सोडा. याने काय होईल, तुमच्या मनामध्ये साठलेली जी भीती आहे ती बाहेर पडेल आणि हृदय मन कसं होईल, एकदम शांत होईल. हा छोटासा साधा उपाय आणि मग भीती हळूहळू कमी होईल. हे झालं सभाधीटपणाच्या बाबतीत. त्याच्यानंतर आणखी मुद्दा कोणता असला पाहिजे तर आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वासाच्या बळावरती आपण सगळं काही जिंकू शकतो. ज्यांच्याकडे आत्मविश्वास असतो ना, ती माणसं कुठल्याही प्रसंगात पाठीमागं फिरत नाही. ती माणसं पुढं पुढंच चालत राहतात. मग भाषण पाठ केलंय, विषय दिला आणि सभाधीटपणा थोडासा येऊ लागला, पण आत्मविश्वासच नाही. मन सारखं शंका घेत, अरे मी बोलू शकेन की नाही, बहुतेक मी बोलू शकणार नाही, मला जमणार. अशा प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर यातनं काय दिसतं, तुमचा आत्मविश्वास कसा आहे, जास्त आहे का कमी आहे? अरे जास्त आहे का कमी आहे? कमी आहे. मग आत्मविश्वासानं सामोरं जायचं. जितका जास्त आत्मविश्वास तितकं तुम्ही निडरपणे समोरच्या रसिकांना, समोरच्या श्रोत्यांना तुमच्या भावना, तुमच्या असणाऱ्या अनुभवाला व्यक्त करत असतो. आणि म्हणून आत्मविश्वासानं जायचं. जो कुछ भी होगा अच्छा ही होगा, या प्रकारे जायचं. आज मी मंच गाजवून सोडणार. आज मला कुणीही पाठीमागं ओढू शकणार नाही. आज मी वेगवेगळे शब्द वापरणार, वेगवेगळे हावभाव करणार आणि माझं भाषण एक नंबरच होणार. अशा प्रकारची समज तुम्ही स्वतःला द्या. यातनं तुमचा आत्मविश्वास काय होतो, बूस्ट होतो, वाढतो. आणि आत्मविश्वासाने ओतप्रोत झालात तुम्ही की तुमचं भाषण हे चांगलंच होतं. अशी कितीतरी उदाहरणं देता येईल. बाळासाहेब ठाकरे, आता तुम्ही त्यांना पाहिलेलं नाही, राजकारणातलं हे व्यक्तिमत्व मागच्या काही वर्षांपूर्वी ते निघून गेले, म्हणजे ते निधन पावले. पण त्यांच्या भाषणांना, त्यांच्या सभांना लाखो लोकांची गर्दी व्हायची. समजतंय का तुम्हाला? हे बाळा, हॅलो, तो अभिव्यक्त होतोय. फक्त काय, बसल्या जागी अभिव्यक्त होतोय, भाषणच करतोय. पण कुठं बसून करतोय? बेंचवरती. तर ते बेंचवरचं भाषण कुठे यायला पाहिजे? समोर मंचावरती यायला पाहिजे. तर बाळासाहेब ठाकरे नावाचं एक व्यक्तिमत्व होतं मित्रांनो. त्यांना ऐकण्यासाठी लाखो लोक एकत्र यायचे आणि त्यांचं भाषण म्हणजे एक पर्वणी असायची. राजकारणाचा विचार केला, साहित्याचा विचार केला तर प्र के अत्रे, त्याच्यानंतर पु ल देशपांडेंचं भाषण ऐकायला, प्र के अत्रेंचं भाषण ऐकायला हजारांची गर्दी व्हायची. जबरदस्त ते बोलायचे. का तर त्यांच्याकडे तितका कॉन्फिडन्स होता. बाळासाहेब ठाकरेंकडे तेवढा कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता. आणि म्हणून त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती लाखो लोकांना ते संबोधित करायचे आणि त्यांच्या भाषणांना इतकी गर्दी व्हायची. त्याच्यानंतर मित्रांनो, कोणताही वक्ता जर भाषण कलेसाठी उभा राहिला तर त्याचा आवाज कसा असला पाहिजे रे? आवाज हा छान, भारदस्त, सुंदर असला पाहिजे. म्हणजे आवाज चांगला असला पाहिजे, बरोबर. आणि आवाजावरती तुम्हाला काम करता येतं. आता उदाहरणार्थ, माझं म्हणणं ऐकून घ्या, मी काय सांगतोय तुम्हाला समजतंय का नाही, असा जर आवाज असेल तर रसिकांवरती, श्रोत्यांवरती परिणाम होतो का रे? परिणाम होत नाही. मग आवाज तुमचा असला पाहिजे. आणि तोच जरा आवाज असा असला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या प्रांगणामध्ये एकत्र झालेले आहोत आणि आज मी तुम्हाला भाषण कसं करावे याविषयी काही टिप्स देणार आहे, काही मार्गदर्शन करणार आहे. या मार्गदर्शनाचा तुम्ही नक्की अनुभव, नक्की उपयोग करून घ्या. आवाजामध्ये फरक पडला नाही तर आवाजाची देणगी.
आता आवाज प्रत्येकालाच मिळतो असं नाहीये. प्रत्येकाचे आवाज कसे असतात रे? वेगळे वेगळे असतात. कोणाचा खालच्या पट्टीतला आवाज असतो, कोणाच्या मध्यम पट्टीतला आवाज असतो, कोणाचा उंच पट्टीचा आवाज असतो. मग भाषण कलेसाठी मगाशी मी जसं म्हटलं अशा प्रकारात मी बोलायला लागलो. तर ही आवाजाची पातळी ऐकावीशी वाटत. पण तेच अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेले माझ्या बालमित्रांना फरक जाणवतोय. मग आवाजावरती आपल्याला मेहनत घेता येते आणि त्या आवाजाच्या जोरावरतीच आपण सभा जिंकू शकतो. आवाज जितका गोड असेल, मधुर असेल, तितका काय होतो रे? ऐकावं असं वाटतं. बरोबर ना? ऐकावं असं वाटतं. आणि तो कर्कश असेल, आवाजामध्ये चढ उतार नसतील तर आपण ऐकत नाही. आणि तुम्हाला एक माहिती आहे का मित्रांनो, एक गाणं आहे हिंदीमध्ये, मी तुम्हाला गाऊन पण दाखवणार आहे. बरं का? गाऊन दाखवू सगळ्यांना. कोणत्या कलरचा दाखवू? तो लाल कलरचा म्हणतो. मी गाऊन दाखवणार आहे तुम्हाला. तुम्हाला कसला गाऊन वाटला? घालायचं गाऊन? घालायचं नाही. येस, छोटी आहेत मुलं, त्यांना अजून विनोदाची पातळी कळालेली नाही, त्यामुळे ते म्हणतात सरळ सरळ दाखवा. ओके बाळांनो, चला ठीक आहे. मग हिंदीमध्ये एक सुंदर गाणं आहे. हिंदीमध्ये एक सुंदर गाणं आहे, मेरी आवाज ही पहचान है, नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, गर याद रहे. याचा अर्थ काय की तुम्ही लहानपणी जसे असतात तसे मोठे नसतात, मोठेपणी जसे असतात तसे म्हातारपणी नसतात, पण आवाज मात्र तुमची ओळख असतो आणि त्या आवाजामुळेच ओळखले जातात. मग बघा ना, आता वंजाळे सर जर वर्गात शिकवत असतील आणि तुम्ही बाहेर असाल तर बाहेरून म्हणता ना वंजाळे सर आज शिकवायला लागलेत म्हणून. किंवा बोरगावे मॅडम आत आहेत, तुम्ही बघितलेलं नाही पण बोरगावे मॅडमचा आवाज ऐकला, फक्त बघितलं नाही तरी तुम्ही म्हणता ना बाहेरून बोरगावे मॅडम आज शिकवायला गेल्या. कशाने ओळखलं तुम्ही रे? आवाज. आणि म्हणून भाषण कलेमध्ये आवाजाला अतिशय जास्त महत्व आहे. आवाजाला अतिशय जास्त महत्व आहे. मग आतापासूनच तुम्ही आवाजावरती काम करून तुमचा आवाज संवर्धित करू शकता, त्याची जडणघडण करू शकता. असे काही लोक आहेत बरं का, त्यांचे आवाज विशिष्ट असे आवाज आहेत आणि त्या आवाजावरून ते व्यक्तिमत्व ओळखले जातात. असे कितीतरी मग चित्रपटातले आहेत, राजकारणामधले आहेत, क्रिकेटमध्ये आहेत, अनेक सगळ्या फील्डची उदाहरणं घेता येतात की तिथल्या त्या व्यक्तिमत्वांचे आवाज ऐकले की आपण सांगतो ते व्यक्तिमत्व आहे म्हणून. बरोबर? आता उदाहरणार्थ, अबे जली को आग कहता है, बुसरी को राग कहते हैं. हा अभिनेता आहे, हा तुम्हाला माहित नाही. आता शत्रुघ्न सिन्हा नावाचा अभिनेता होता, त्याचा नुसता आवाज ऐकला की लोकांना कळायचं हा शत्रुघ्न सिन्हा. दादा कोणते? तर दादा कोणते नावाचे हे मराठीचे अभिनेते होते. त्यांना तुम्ही नाही बघितलं पण असे डायलॉग ऐकले आवाजावरून तर दादा कोणते ओळखायचे. असे कितीतरी. आणि मग तुमचा आवाज हा जबरदस्तच असला पाहिजे. भाषण करायला उभा राहिला की आवाज भारदस्त असला पाहिजे. त्याच्यानंतर आवाजामध्ये आरोह अवरोह असले पाहिजे. आरोह अवरोह म्हणजे काय तर आवाजातले चढ उतार. बरोबर? कुठं आवाज चढला पाहिजे, कुठं आवाज कमी झाला पाहिजे. बरोबर? शब्दांचं माधुर्य, शब्दातला गोडवा हा तुम्हाला तुमच्या भाषणामधून व्यक्त करता आला पाहिजे. आता समजा जर एखादा दुःखाचा प्रसंग आहे, बरोबर, तुम्ही तुमच्या भाषणामधून एखादा दुःखाचा प्रसंग व्यक्त करता तर त्यावेळी आवाज खूप उंच असून चालणार नाही. आवाज कसा असला पाहिजे? उतरता आवाज असला पाहिजे. बरोबर? प्रसंग अवधान असलं पाहिजे तुमच्याकडे. कोणत्या प्रसंगाशी साधर्म्य असताना तुम्ही भाषण करताय याची जाण असली पाहिजे. दुःखद प्रसंगी जर चेहऱ्यावरती खूप
हसरे हावभाव असतील आणि तुम्ही बोलायला लागला तर तुमचं भाषण प्रभावी होणार नाही. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी काहीतरी वाईट घडलेलं आहे आणि तुम्ही बोलायला लागलाय त्यांच्याशी किंवा संवाद साधताय. असा संवाद साधला, एखाद्या ठिकाणी कुणी मेलंय, अरे वा मेलंय काय, खूप छान झालं, खूप छान झालं, असं बोलायला लागला तर लोक तुम्हाला रागावतील ना. मेलेला आहे कुणीतरी तर त्यावेळी भावना, चेहरा तसाच असला पाहिजे, शब्द तसेच असले पाहिजे. मग त्यावेळी तुमचा आवाज धीर गंभीर झाला पाहिजे. अरे चा वाईट झालं, कधी झालं असं, आजारी होते का, अरे अरे दुःखद झालं अशा. आणि जर तिथं तुम्ही चेहरा हसरा ठेवला, अरे वा 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 असं काहीतरी बोलला तर नक्कीच तुमच्यावरती लोकांचा रोष आहे. मग प्रसंगावधान असलं पाहिजे, भाषेतले चढ उतार असले पाहिजे. आवाज कुठं उंच करायचा तिथं उंच आवाज झाला पाहिजे, बरोबर. जिथं आवाज कमी करायचा तिथं आवाज कमी झाला पाहिजे. एखादं वीर रसानं ओतप्रोत भरलेलं वाक्य असेल, उदाहरणार्थ तानाजी मालुसरे बोलतोय किंवा बाजी प्रभू देशपांडे बोलतोय किंवा शिवाजी महाराज बोलताय, असं जर विधान असेल, असा प्रसंग असेल तर तुमच्या आवाजामध्ये काय पाहिजे, चढाव असला पाहिजे, अवरोह असला पाहिजे. उदाहरणार्थ बाजी प्रभू शिवाजी महाराजांना सांगतोय पावनखिंडीमध्ये, जर तुम्ही काय काय करू नका, जावायचं नाही, असं जर बोलला तर त्या वाक्याचा किंवा तो वीररस येत नाही. पण हेच राज अजिबात काळजी करू नका, हा बाजी प्रभू असेपर्यंत शरीरातील प्रत्येक रक्ताचा कण इथं सांडेल पण शत्रूला 1 इंच पुढे येऊ देणार नाही, तुम्ही बिनधास्त जा. या प्रकारे बोलला तर वीररस तुमच्या समोर अशा पद्धतीने, बरोबर मित्रांनो. आवाजाची देणगी. त्याच्यानंतर भाषण जे करतायत त्यातला जो आशय आहे तो योग्य पद्धतीने मांडता यायला पाहिजे, बरोबर ना. जसं की आता मी सांगितलं, वीर रसाने युक्त असं भाषण करतायत तुम्ही, किंवा तुम्हाला भाषणाचा विषय दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज किंवा वीर बाजी प्रभू, तर त्या भाषणातला सगळा जो आशय असला पाहिजे तो कसा असला पाहिजे, एकतर वीर रसाने समृद्ध असा असला पाहिजे. तर या सगळ्यांची तुम्ही मनामध्ये काय केली पाहिजे, मांडणी केली पाहिजे आणि छानपणे व्यक्त झाला पाहिजे. त्याच्यानंतर काय तुमच्याकडे असलं पाहिजे तर शब्दफेक आणि योग्य हावभाव. आपली शरीर, आपली देहबोली असते बा, बरोबर ना. आपली देहबोली असते ती योग्य असली पाहिजे. आपली शब्दांची फेक आहे ती योग्य असली पाहिजे. तुम्ही जरी काही बोलला नाही तरी तुमचं शरीर बोलतं, तुमचे हातवारे बोलतात, तुमचा चेहरा बोलत असतो, बरोबर ना. काही जणांचे चेहरे इतके बोलके असतात की त्या बोलक्या चेहऱ्याने ती व्यक्ती समोर आली की त्याच्या मनातल्या सगळ्या भावना आपल्याला समजत असतात. आणि मग जेव्हा आपण भाषण करायला उभं राहतो, असे रसिकांची मनं जिंकण्यासाठी उभं राहतो, त्यावेळी आपल्याकडे शब्दफेक तर पाहिजेच पाहिजे, प्लस हावभाव योग्य पाहिजे. आवाजाची देणगी आहे, योग्य असे हावभाव करून तुम्ही रसिकांची मनं जिंकली पाहिजे. जर खूपच जास्त मी असं सारखं बोलताना अशा हातवारे करू आपण तर ते योग्य वाटतं काय, नाही, काहीतरी विचित्रच दिसेल. पण योग्य संयुक्ती जायचंय, गेला हे सांगण्यासाठी मी गेला असं बोलतोय आणि त्यावेळेस असा हात केला तर कळतं ना तुम्हाला, गेला. चेहरा, हास्य म्हणजे सुखाची भावना आहे, सुखद प्रसंग आहे, त्यावेळी चेहरा असा प्रसन्न काय, बरोबर ना. त्यावेळी असं असं आज आमच्या घरामध्ये लय आनंदाचा दिवस आहे, आमच्या घरी नवीन बाळ जन्माला आलंय, असे जर भाव असतील चेहऱ्यावरती तो पुढच्याला काही कळणारच नाही, हा आनंदात आहे की दुःखात आहे. आणि म्हणून चेहरा खूप काही बोलतो, बरोबर ना. तुमचा चेहरा खूप काही बोलतो. आता एखाद्याला प्रश्न विचारायचा तर चेहऱ्याद्वारे तुम्ही प्रश्न विचारला काय, कसं काय,
बघा, विचारला ना प्रश्न. कशाने विचारला? कशाने विचारला? चेहऱ्याने विचारला. तुम्ही भिलाय, कशाने कळालं? चेहऱ्याने कळालं. चेहरा आपला काय बोलतो, बरोबर. तर वेगवेगळ्या भावना आहेत, सुखाच्या, दुःखाच्या, भयाच्या, विस्मयकारक. किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला आणि मोठीच्या मोठी इमारत बघितली, तुम्हाला काय झाले? विस्मय, आश्चर्य झालं. तर ही भावना कळाली. तर या प्रकारे तुमच्या चेहऱ्यावरती योग्य हावभाव असले पाहिजे, हातवारे योग्य देते, बरोबर ना. आणि या सगळ्यांचा छान वापर करून तुम्ही काय करू शकता? भाषण कलेमध्ये समृद्ध होऊ शकता, बरोबर. त्याच्यानंतर पाठांतर. आता भाषण करायला उभ्या राहिल्यानंतर तुम्ही कागदामध्ये बघून म्हणणार आहात का? नाही. का तुमच्यापैकी बरेच जण कागद घेऊन बघून म्हणणार आहेत? तुम्हाला तिथं संधी मिळेल का? अरे होय की नाही? संधी मिळणार नाही. मग आणखी एक तुमच्यामध्ये स्किल कोणतं पाहिजे? तर पाठांतर. मग तुमच्या वयात साधारणपणे तुम्हाला किती मिनिटांची वेळ असते? तर 3 मिनिटांची वेळ असते. जरा मोठे झाला की 5 मिनिटांची वेळ असते. आणखी खुल्या गटासाठी साधारणपणे किती मिनिटांची वेळ असते? तर 7 मिनिटांची वेळ असते. मग आपलं भाषण 3 मिनिटांपर्यंत, 5 मिनिटांपर्यंत, 7 मिनिटांपर्यंत चालेल एवढं असलं पाहिजे आणि ते पाठ झालं पाहिजे. मग तुम्हाला सांगू का मी विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही 3 मिनिटाचं भाषण करायला उभा राहिलात ना, त्यावेळी 5 मिनिटे चालेल इतकं भाषण तुमच्याकडे असलं पाहिजे. कारण बराचसा भाग त्यातला काय होतो? आठवत नाही. मग जर तुम्ही 3 मिनिटाचं भाषण पाठ करून गेला, मिनिटे 3 आहेत, तर तुमचं 1 ते 1.5 मिनिटातच संपतं. आणि उरलेली वेळ मग काय करायचं? उभं राहायचं नुसतं तिथं. तर जेव्हा तुम्ही 3 मिनिटाचं भाषण करणार आहे, त्याच्या दुप्पट वेळ तुमच्याकडे चालेल इतका भाषणाचा आशय पाहिजे किंवा तेवढं भाषण पाहिजे. तुम्ही 5 मिनिटाचं करायला जाणार तेव्हा कमीत कमी 8-9 मिनिटांचं पाहिजे. आणि जेव्हा 7 मिनिटांचं जातात त्यावेळी असंख्य म्हणजे 20, 25, 30 मिनिटे बोला एवढं भाषण तुमचं तयार असलं पाहिजे आणि ते पाठ केलं पाहिजे. मग आता पाठांतर हे पुन्हा कसं पाहिजे? स्किल आहे. सगळ्यांना सगळं पाठ होतं असं नाही. आपण विसरतो. मग त्यासाठी काय करायचं? छोट्या छोट्या क्लुप्त्या वापरायच्या. आता जसं की मी तुमच्या समोर पाठीमागचे 20 ते 25 मिनिटं झालं बोलतोय. मी कोणतंही भाषण पाठ नाही केलेलं, पण फक्त त्याचे काय काढले? तो ठळक मुद्दे काढले. आणि ते ठळक मुद्दे फक्त बघितले की त्यावरती आपल्याला बोलता यायला पाहिजे. मग तुम्ही पण काय करा? तुमचं भाषण एकदा लिहून काढा आणि मग त्यातले ठळक ठळक मुद्दे तयार करा आणि त्या मुद्द्यांवरती बोला. भाषण कला विकसित करण्यासाठी इतिहासकालीन कालापासून अनेक नावं मी तुम्हाला सांगितली. तर त्या सगळ्यांचा जर इतिहास तुम्ही तपासून पाहिला तर ही लोक अक्षरशः लिखाण करायचे 4-4, 5-5 वेळा आपल्या भाषणाचा. आरशासमोर उभं राहायचे, आरशात बोलायचे. मी कसा बोलतोय, बोलताना माझा चेहरा कसा होतोय, हावभाव काय करतोय, आणि मग असं करत 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 एक दिवस ते छान बोलते झाले. मगाशी मंजाळे सरांनी तुम्हाला उदाहरण कोणाचं दिलं बघूया किती जणांच्या लक्षात आहे? कोणाचं उदाहरण दिलं मंजाळे सरांनी? सरांच्या समोर कोणाचं उदाहरण दिलं? अरे आपल्या सांगली जिल्ह्यातल्या आर आबा पाटील. मित्रांनो एवढेच उंच पण नव्हते बरं का. तासगावच्या जवळ अंजनी म्हणून गाव, अंजनी, आणि काहीही पार्श्वभूमी नव्हती राजकारणाची, पण केवळ वक्तृत्व कला होती त्यांच्याकडे जबरदस्त. बोलायला उभे राहिले की अशी भाषण कला आणि अशी सभाच्या सभा जिंकायच्या. आणि त्याच्यामुळे त्यांना राजकारणात खूप मोठी मोठी पदं मिळत गेली. जिल्हा परिषदेचे सदस्य होते, आमदार झाले,
गृहमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. इतकं सगळं त्यांना मिळालं. कशामुळे मिळालं माहितीये का? भाषणाच्या कलेमुळे, त्यांच्याकडे असलेल्या भाषण कलेमुळे. खूप छान बोलायच्या. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आणखी आपल्या संस्थेचे माजी चेअरमन कोण होते माहिती आहेत का? कोण? शरद पाटील सर. दुर्दैवाने ते आपल्यामध्ये नाही येत आज. शरद पाटील सर सुद्धा खूप छान बोलायचे मित्रांनो, खूप छान बोलायचे. मग ते राजकीय व्यासपीठ असू दे किंवा सामाजिक व्यासपीठ असू दे, शैक्षणिक व्यासपीठ असू दे, कोणतंही असू दे, तर तिथं ते खूप छान बोलायचे. मग येत आहे कंटाळा आला ताई, ही बेल्ट घातलेली तिच्या जवळची, येलो टी शर्ट घातलेली ती पाठीमागे बघते. हा ही आगावावर का पोरगी, मी सांगतो तिला माहित आहे. असं ते कसं करतोय, असं आम्ही पण करायचं बरं का लहानपणी. आमच्या शिक्षकाने म्हटलं ना, हे तू तू, तर आम्ही मुद्दाम पाठीमागे करायचं आणि मागच्याला काय करायचं, मला नाही काय तुला गंमत करायची. तर ते हसते. आता माझा आवाज कमी झाला ना रे, हाच आवाज आपला चढवला, आलो आवलो यालाच म्हणायचं, बरोबर. तर अशा गमतीच्या. तर मी काय सांगितलं तुम्हाला, आपले शरद पाटील सर सुद्धा खूप छान बोलायचे. मंच कोणताही असू द्या, तर त्यांच्याकडे खूप शब्दसंपदा असावी लागते. ज्यांना खूप छान भाषण कला अवगत करायचे आहे, त्या विद्यार्थ्यांच्याकडे खूप जास्त शब्दांचा संग्रह असला पाहिजे. त्यांच्यामध्ये वाचनाची सवय असली पाहिजे, त्यांच्यामध्ये मनन चिंतन करण्याची सवय असली पाहिजे. आणि मग या त्रिसूत्रीवरती तुम्ही खूप छान वक्ते होऊ शकता. ज्यांना खूप वाचायची आवड आहे, चिंतन करायची आवड आहे आणि शब्द संग्रह करायची आवड आहे, म्हणजे ही थोडक्यात एक त्रिसूत्री झाली. या त्रिसूत्रीचा वापर करून तुम्ही खूप छान काय होऊ शकता, वक्ते होऊ शकता, बरोबर. भाषा शैली असं तर आपण प्रत्येक जणच बोलतो ना आपण सगळेजण. प्रत्येकाचं बोलणं एकसारखं आहे का रे? नाही, प्रत्येकाचं बोलणं वेगळं वेगळं आहे. मग आपल्याला वेगवेगळे अनुभव घेऊन आपली स्वतःची अशी भाषा शैली निर्माण करता आली पाहिजे. वेगळी आपली स्वतःची असली पाहिजे. कोणाचंही अनुकरण करायचं नाही. अनुकरणाचा अर्थ कळतो ना, आमचे सर जसे बोलतात तसंच आम्ही बोलतो, याला म्हणायचं अनुकरण. अनुकरण करायचं नाही. सगळ्यांच्या भाषेचा प्रकार पाहायचा, कोण कशी भाषा वापरतं आणि त्यातनं आपली स्वतःची एक निर्माण करायची, ही झाली भाषा शैली. आणि मग तुमच्याकडे वेगळी भाषा शैली असेल तर नक्की लोक तुम्हाला ऐकतात. आणि तुम्ही जर कोणाचं तरी रिपिटेशन करत असाल, कोणाच्या सारखं बोलायचा प्रयत्न करत असाल, तर लोक लगेच कंटाळतात तुम्हाला. जसं की तुम्ही आता कंटाळात ना? नाही कंटाळ काय? कंटाळ नाही? ठीक. मग भाषा शैली असली पाहिजे तुमची स्वतःची. त्यासाठी प्रयत्न करावा लागतो, बरोबर. आणि त्यानंतर भाषेवरती प्रभुत्व असलं पाहिजे. भाषेवरती प्रभुत्वाचा अर्थ काय, तर लोकांना कळेल असे सोपे संदर्भ देता आले पाहिजे. आता मी जर तुमच्या समोर भाषणाला उभा राहिलो आणि मी मोठे जोर शब्द वापरायला लागलो की ज्याचे अर्थच तुम्हाला माहित नाही, तर तुम्हाला माझं म्हणणं कळणार नाही, बरोबर ना. मग भाषा समृद्ध कधी होते, जेव्हा तुमच्याकडे शब्दांचे संग्रह असतील आणि ते शब्द लोकांना, श्रोत्यांना कळले पाहिजे त्याचे अर्थ. मग काही ग्रामीण भाषेतले असले पाहिजे, काही शहरी भाषेतले असले पाहिजे, पण शब्द संग्रह तुमच्याकडे असला पाहिजे. आणि तो जितका वाढत जाईल तितकं तुमच्याकडे भाषेवरचं प्रभुत्व येत जातं आणि एक दिवस अतिशय छान तुम्ही बोलायला सुरुवात करता. सगळ्यांपेक्षा वेगळी धाटणी आपली असली पाहिजे. या प्रकारे आपण भाषेवरती काय करू शकतो, प्रभुत्व मिळवू शकतो. तर भाषेचा योग्य व सर्वांग सुंदर उपयोग करून जे आपण व्यक्त होतो त्यालाच भाषण कला असं म्हटलं जातं. मी काय म्हणतो पुन्हा एकदा ऐका. भाषण कला काय व्याख्या सांगता येईल, तर भाषण कला म्हणजे काय, तर भाषेचा योग्य व सर्वांग सुंदर उपयोग. हा उपयोग म्हणजेच भाषण कला होय. मग कला सगळ्यांना अवगत असतात का रे? नाही.
पण त्या प्रयत्नातून साध्य करता येतात. कला वेगवेगळ्या आपल्याला करता येतात, साध्य करता येतात. त्यापैकी एक भाषण कला आहे. तर किती जणांना असं वाटतं तुमच्यापैकी की मी मोठा झाल्यावर, मी मोठी झाल्यावर छान बोलेल, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेईल? उभा राहा परत. किती जण आहेत तुमच्यापैकी? उभा राहा, उभा राहा, उभा राहा. 1 2 चला. खूप आहे, खूप आहे. अरे हिला बघून उभा राहायचं. स्वतःच्या मनाला वाटलं तर उभं राहायचं. चांगली गोष्ट. छान छान. बसा खाली प्लीज. तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. मग आजपासून सुरुवात करायची का? जे जे काही सांगितलं ते अवलंबण्याचा प्रयत्न आजपासून करायचा का? वाचता का तुम्ही? ज्यांचं पुस्तक वाचन जास्त त्यांची शब्दसंख्या जास्त. टीव्ही पाहता का? अरे टीव्ही पाहता का? मालिका पाहता? मग काय पाहता? मालिका नाही पाहायच्या. सगळे वेगवेगळे कार्यक्रम बघायचे. गाण्यांचे कार्यक्रम बघायचे, विनोदी कार्यक्रम बघायचे, बातम्या बघायच्या, बरोबर, आणि थोडीशी मालिका बघायची. अशा सगळ्यांचा जर तुम्ही सुंदर मेळ घालत असाल तर नक्कीच तुमची भाषा समृद्ध होते. बातम्या बघा. बातम्या सांगताना जो कोणी स्त्री असेल किंवा पुरुष असेल तो कसा बोलतोय, चेहऱ्याचे हावभाव कसे करतोय, यातनं आपलं शिकणंच असतं ना. तर टीव्ही बघा, परंतु प्रत्येक कार्यक्रम थोडा थोडा, आणि त्यातनं तुमची शब्द संख्या, शब्दसंग्रह वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि याची सुरुवात आजपासूनच करायची. ठीक आहे? कराल ना? कराल की नाही? येस. आणि मी ज्यावेळी पुन्हा येईल त्यावेळी मी कमी बोलणार आणि तुमच्यापैकी काही जणांना समोर घेऊन आपण एखाद्या विषयावरती बोलणार आहोत. बोलायचं ना? आणि नक्की का? ओके, ठीक आहे. मग मी तुम्हाला आता थांबणार आहे या ठिकाणी. मी तुम्हाला सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा देणार आहे. केवळ भाषण कलेसाठीच नाही, तर तुमचं एक सुंदर असं व्यक्तिमत्व घडावं. भावी राष्ट्राचे, भावी भारताचे तुम्ही नागरिक आहात. मग तुम्ही शिक्षणानं, ज्ञानानं, संस्कारानं समृद्ध व्हावं. अशा प्रकारचं शिक्षण तुम्हाला या शाळेमध्ये दिलं जात आहे. आणि एक चांगला नागरिक तुमच्यामधून घडावा अशा प्रकारच्या सदिच्छा मी तुम्हाला देतो. माझे मित्र श्री बंजारे सर, त्याचप्रमाणे बोंडा मॅडम, कुर्डे मॅडम, पाटील मॅडम आणि कांबळे मॅडम, या सगळ्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण देवाघरच्या फुलांना मला भेटण्याची आणि त्यांच्याशी इंटरव्ह्यू साधण्याची संधी मिळाली. तुम्ही देवाघरची फुलं आहात. अरे काय म्हटलं जातं ना, मुलंही अशा देवाघरच्या फुलांशी संवाद साधण्यासाठी आणि त्या फुलांचा सुवास घेण्याची संधी मला या सगळ्यांमुळे मिळाली. म्हणून मी या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.